भ्रष्टाचारी लोकांनी हे जग संकटात आणलं आहे. भ्रष्टाचारी लोकांनी ही जीवसृष्टी संपवित आणली आहे. तुमचं आमचं भवितव्य या जीवसृष्टीतील प्रत्येक जीवांचं अस्तित्व या संकुचित लोकाच्या मनोवृत्तीच्या आणि अज्ञानी लोकांनी, प्रचंड हाव असलेल्या लोकांनी संपुष्टात आणला. या पृथ्वीला धोका परग्रहवासियांचा नाही. या पृथ्वीला धोका या आकाशगंगेतील आणि त्या आकाशगंगेतून येणाऱ्या इतर कोणाचाही नाही. या पृथ्वीला धोका आहे जे विनाशाच्या वाटेवर जे तुटपुंजी लोक प्रचंड हव्यासानं उन्मत्त झालेली त्या वाटेवर जात आहेत त्यांच्यापासून धोका आहे. आणि हीच माणसं अधिराज्य गाजवत आहेत तुमच्या आमच्यावर. हीच माणसं विनाशाचं कारण ठरत आहेत या झाडांचं, या झुडपांचं आणि या पर्यावरणाचं देखील. आणि हीच माणसं पेरत आहेत प्रचंड निराशा, प्रचंड विनाश आणि प्रचंड किड्यांसारखं जीवन तुमच्या आमच्या नशिबामध्ये. म्हणून या पासून वाचायचं असेल तर आपल्याला हा महाभयानक रोग पसरविणाऱ्या माणसापासून आपल्याला स्वतःला वाचवावं लागेल. कारण ही माया आहे, कारण हे आकर्षण आहे, कारण हे व्यसन आहे आम्हाला संपविणार. आणि त्यापासून आपल्याला अलिप्त राहायचं आहे. आपल्या पिढ्यांना सुरक्षित ठेवायचं. हे मोठं कसब आहे. हे सहज आणि सोपं नाही. ही प्रचंड मोठी परीक्षा आहे. हा प्रचंड मोठा त्याग आहे. आणि त्या त्यागातून जो तरुण जाईल, त्या वेदनेतून जो सुरक्षित जाईल, तोच या पृथ्वीच्या प्रलयामध्ये, विलयामध्ये आणि संकट काळामध्ये देखील त्याचं बीज, त्याची पिढी सुरक्षित असेल. तिला कुठलाही धोका नसेल. म्हणून येणाऱ्या काळामध्ये स्वतःला वाचविण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढ्यांचं बीज वाचवणं हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे. आणि ते वाचविण्यासाठी एक छोटासा विचार आज आपण आपल्या विचारामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या कर्तव्यामध्ये आणि आपल्या छोट्याशा जीवनामध्ये रुजविला पाहिजे. तो आपल्या मुलामध्ये पेरला पाहिजे आणि तो सतत अंकुरित होत राहील यासाठी पूरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी योगदान देत राहिले पाहिजे. कारण आपण आपल्या कुटुंबासाठी जगत असताना देखील आपल्याला बाह्य विश्वाच्या, बाह्य जगाच्या, बाह्य समाजाच्या दृष्टीनं या जीवसृष्टीसाठी देखील जगावं लागणार आहे. कारण हे जीवन जसं स्वतःसाठी आहे, स्वतःच्या आत्मकेंद्रित व्यवस्थेसाठी आहे, तसंच ते बाह्य व्यवस्थेसाठी देखील आहे. या दोन्हीला पूरक भूमिका घेऊन जेव्हा आपण जगायला शिकतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं या जीवसृष्टीच्या कामी आलो असं म्हणता येईल. आज जर तुम्ही पाहिलं तर राजकारण, सत्ता आणि या देशातील एकूण हव्यासी झालेली व्यवस्था या सर्व गोष्टीकडे दुर्लक्षित करून फक्त एकाच दिशेनं जाताना आपल्याला दिसते. तो म्हणजे भरमसाठ होत असलेला आणि भ्रमनिरास करीत असलेला अशाश्वत असा विकास, ज्याला कुठलीही शाश्वती नाही. वर्ष 2 वर्षात ज्या रस्त्यांचं भविष्य संपतं, 5-10 वर्षामध्ये ज्या शिक्षण परंपरेचं, शिक्षणाचं महत्त्व संपतं आणि पुढच्या 10-5 वर्षामध्ये अन्नधान्याचं मूल्य आणि त्यामधील सात्विकता देखील हळूहळू संपुष्टात येत आहे. अशा अशाश्वत जगाकडे प्रत्येकाची धाव आहे. म्हणजे मृत्यूच्या विवरामध्ये ही लोक खेचली जात आहेत, स्वतःहून स्वतःला झोकून देत आहेत आणि ज्यांना हा धोका दिसतोय त्यांनी त्या विवरापासून, त्या प्रचंड वेदनादायी मृत्यूच्या जवळ खेचणाऱ्या अंधार जगातून स्वतःच्या जीवनाला प्रकाशित करण्यासाठी
सतत तेवत राहिलं पाहिजे. तरच आपण मानवतेच्या दृष्टीनं, जीवसृष्टीच्या दृष्टीनं आणि परमात्मिक कार्याच्या दृष्टीनं स्वतःला सिद्ध केलं असं म्हणता येईल.